ओम श्री राम समर्थ. पुस्तकाचे नाव चैतन्य परीस. प्रकरण 3. नामस्मरण भगवंत प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन. भगवंताच्या प्राप्तीसाठी सर्व साधनात नामस्मरणासारखा वरपांगी सोपा पण संपूर्ण अंतरंग ढवळून काढणारा श्रेष्ठ साधन प्रकार श्री महाराजांनी उकल करून सांगितला. सोळे ओळे, वैदिक कर्म, तीर्थयात्रा, संतांच्या चरित्रांची पारायणे या सर्व गोष्टी अंतरंग शुद्ध होण्यासाठी आहेत. पण भगवंताचे प्रेम उत्पन्न व्हायचे असेल तर नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही, हे श्री महाराजांनी सांगितले. श्री महाराज सतत सांगत असत की श्रीरामाला मनापासून आठवा, तो कृपा केल्याखेरीज राहणार नाही. मुखी सतत नाम घेतल्याने भगवंताचा सतत सहवास लाभतो. बाकीच्या साधनांनी तो अखंडपणे लाभेलच असे नाही. जेवढे नाम घ्याल तेवढा भगवंत जवळ येईल. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव दृढ होईल. श्री महाराज म्हणत की नामाला प्राणापलीकडे जपा. कोणी काहीही म्हणाले तरी नामाला सोडू नका. ते नामच तुम्हाला थेट भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवेल. प्रस्तुत प्रकरणात सर्व साधनात नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन कसे आहे? नामाला सोळ्या ओळ्याचे बंधन नाही. नाम हे सर्वांना सारखेच साधन आहे आणि या कलियुगात सगुण अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे, इत्यादी बाबींचा परामर्श घेतलेला आहे. सर्व साधनात नामस्मरण हे श्रेष्ठ साधन आहे. श्री महाराज म्हणत सर्व साधनात नामस्मरण हे श्रेष्ठ साधन आहे, पण त्याचे महत्त्व कळत नाही. ते कळायला खरोखर भगवत कृपाच पाहिजे. शरीरात मुख्य जसे हृदय तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरणे आहे आणि दुसरी साधने गौण आहेत. नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. बाकीचे अवयव असतील पण प्राण नसेल तर उपयोग नाही. पण प्राण आहे आणि एखादा अवयव नसेल तरी चालेल. तसे उपासना अनुसंधान यांना प्राणाप्रमाणे समजावे. ते चुकले तर प्राणच गमावल्यासारखे आहे. नाम वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे. 4 वेदांचा अभ्यास करायला पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात. नाम घ्यायला श्रम नाहीत. वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही, तर नाम कोणीही घ्यावे. वेदमंत्राचा आरंभ ओंकारानेच होतो, म्हणजे वेदारंभी देखील नामच आहे. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओम असते, ते नामच आहे. नाम तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे. अंतरंगात बदल होण्यासाठी यात्रा करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घरबसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते. नाम सर्वात श्रेष्ठ आहे. नामाने भगवंताचे स्मरण होते, म्हणून नामाने पाप नाहीसे होईल. रामाच्या स्मरणात प्रपंचातील संकटे व दुःखे कसपटासमान वाटतील. शास्त्री पंडित म्हणतात आमच्याकरता ज्ञानमार्ग आहे, पण तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच धोका जास्त आहे. योगात योग करेपर्यंतच समाधान असते, पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते. योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा, केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये. योग नामस्मरणाला पोषक आहे, पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे. म्हणून नामस्मरणात योग येतो, योगात नामस्मरण येत नाही. नामात योगाची सर्व अंगे आहेत हे लक्षात ठेवावे. कर्मठ लोक म्हणतात आम्ही कर्ममार्गानेच जाणार, असे म्हणून वेदांनी घालून दिलेली बंधने आणि नियम इतके पाळतात की त्यांच्या हे लक्षात येत नाही की ईश्वर प्राप्ती हे साध्य साधण्यापुरतीच ती बंधने पाळायला हवीत. वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची, त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणात होते. नामावर विश्वास नाही असे ते म्हणतात, पण कोणत्याही संध्येच्या अथवा वैदिक कर्माच्या सुरुवातीला ओम केशवाय नमः असे म्हणतात,
ते नामच नव्हे काय? सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल. कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. नाम हे छपराप्रमाणे आहे. इतर साधने ही खोल्यांप्रमाणे समजावीत. प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादी साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत. भगवंताच्या नामाला ती नाहीत. आदिनारायणाने वेद सांगायच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम होय. म्हणून आपण नाम घेत जावे. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे. पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा अरण्यामध्ये आश्रम बांधून राहत असत. कंदमुळे हा त्यांचा आहार असे. इंद्रिय संयम हा त्यांचा मुख्य आचार असे. ज्या प्रकारचे जीवन ऋषी लोक जगत असत त्यापैकी आपणाजवळ आता काहीच शिल्लक उरलेले नाही. ऋषींचे राहणे, खाणेपिणे, इंद्रिय संयम, सत्यनिष्ठा यापैकी आपल्याजवळ काय शिल्लक उरले आहे? त्या काळी ऋषींनी पर्जन्य सूक्त म्हटले की पाऊस पडत असे, आणि तेच सूक्त आज म्हटले तर साधा वारा देखील सुटत नाही. ऋषींच्या अंगी तपश्चर्याचे सामर्थ्य होते, म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापाला देखील होती. सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत राहिलेली नाही आणि वैदिक कर्मे यथासांग घडणे कठीण होऊन बसलेले आहे. अशा वेळेला आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. नाम हे आगंतुक नाही. आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तो नाम होय. म्हणून आपण नाम घेत जावे. नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ कळेल. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे. सगळी सत्कर्मे, दानधर्म, तीर्थयात्रा, पारायण, बाकीच्या सगळ्या गोष्टी या इंद्रियांसारख्या आहेत. ही सगळी इंद्रिय मानली तर भगवंताचे स्मरण हा प्राण आहे. बाकीची सर्व इंद्रिय जरी असली आणि प्राण नसेल तर इंद्रियांचा काही उपयोग नाही. तेव्हा नामस्मरण हा प्राण समजून परमात्म्याचे स्मरण राखावे. अखंड नामस्मरण ठेवायला 16 ओळ्याचे बंधन नाही. श्री महाराज म्हणत, आपण रोज उठल्यावर भगवंताचे नाम घेण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्याच तर कराव्या, पण त्यांच्या वाचून अडून बसू नये. भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे. अखंड नामस्मरण ठेवायला 16 ओळ्याचे बंधन नाही. अखंड स्मरणच 16 आहे. कोणत्याही प्रापंचिक अडचणींनी नामात व्यत्यय येऊ देऊ नये. लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत. जर कोणी ऐकून घेतले तर ते कोणी बिंबवून घेत नाही, त्याचे मनन करीत नाहीत. आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते. नामस्मरण न करण्याबाबत सबबी सांगू नयेत. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते. लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. आनंदाने जेवढे करवेल तितकेच नामस्मरण करावे. ते कष्टाने करू नये, कारण त्यापासून आनंद होणार नाही. नामात प्रेम येणे आवश्यक आहे. नाम अत्यंत आवडीने घ्यावे. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी की तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करत जावे. असे म्हणून त्याला मनःपूर्वक नमस्कार करावा. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नाम तेवढे आहे. नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने ठराविक वेळी आणि शक्य तर ठराविक स्थळी
जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. श्री महाराज म्हणत, कोणतीही चांगली गोष्ट साधायला कठीण असणारच, पण अगदी थोड्या श्रमात पुष्कळ साधून देणारे नामासारखे दुसरे साधन नाही. म्हणून मनाने नेहमी नाम घेत असावे. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. रोज थोडे थोडे पण अगदी मनापासून आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे. ते फार काम करील. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण नित्यनेमाने ठराविक वेळी आणि ठराविक स्थळी करावे. घरात नामस्मरणासाठी एखादी जागा निश्चित करून नामस्मरणाची वेळ ठरवून घ्यावी. आसनावर बसून नामस्मरण करावे. आसन स्वच्छ असावे. पहाटेची वेळ नामस्मरणाला सगळ्यात चांगली. त्यावेळी एक वेगळीच शांतता असते. घरातील बाकी सर्व मंडळी झोपलेली असतात. अशा वेळी आपण उठावे. नैसर्गिकरित्या विश्रांती घेतल्यामुळे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्साही आणि प्रसन्न असते. मनात कोणतेही विचार नसतात. अशा वेळी उठून हातपाय धुवावे, मुखमार्जन करावे, देवापुढे धूप अथवा सुगंधित उदबत्ती लावावी, आसनावर बसून सद्गुरूंचे स्मरण करावे आणि लगेच जपास सुरुवात करावी. श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा असे नित्यनेमाने ठराविक वेळी आणि ठराविक स्थळी केलेले साधन जास्त परिणामकारक ठरते. त्या ठराविक स्थळी त्या देवतेची आणि आपल्या सद्गुरूंची स्पंदने तयार होतात. जेव्हा आपण विशिष्ट वेळी साधनास बसतो तेव्हा ज्या देवतेचे नामस्मरण आपण करत असतो ती देवतासुद्धा त्यावेळी आपल्यासाठी जागृत होते. नामस्मरण हे शेवटी सद्गुरूंच्या देखरेखीखालीच चालू असते. त्यामुळे आपले सद्गुरूसुद्धा त्या ठराविक वेळी आपल्याकडे लक्ष ठेवून असतात. अशा वेळेस आपण आपल्या सद्गुरूंशी आणि देवतेंशी एकरूप होतो. आणि जर काही मार्गदर्शन आपल्या सद्गुरूंना किंवा देवतेला आपल्याला करायचं असेल तर अशा ठराविक जागृत वेळेत ते आपल्यापर्यंत सहजतेने पोहोचते. जर काही व्यावहारिक कारणाने पहाटेची वेळ साधणे शक्य नसेल तर त्यावेळी दिवसभरातील शांततेची वेळ निवडावी किंवा रात्री झोपताना नामस्मरण करून झोपावे. घरी शांततेत नामस्मरण करणे शक्य होत नसेल तर एखाद्या मंदिरात किंवा आपल्या सद्गुरूंच्या मठात जाऊन ठराविक वेळेस ते करावे. अशा पद्धतीने रोज थोडे थोडे नामस्मरण केल्याने आपण संपूर्ण दिवस आपल्या सद्गुरूंच्या आणि उपास्य देवतेच्या अनुसंधानात राहतो. स्मरणाच्या माध्यमातून आपल्याला रोज आपल्या उपास्य देवतेचे आणि सद्गुरूंचे नित्य सानिध्य आणि कवच लाभते. त्याची आठवण नित्य आपल्या मनात जागृत राहते. त्यामुळे एका वेगळ्या समाधानी अवस्थेत आपण राहतो. दिवसभरात मनाची अवस्था दोलायमान करणारा प्रसंग जरी उभा राहिला तरी भगवंताच्या अनुसंधानाने मनाची स्थिर आणि शुद्ध भावना पुन्हा प्राप्त करता येते. काही कारणाने कधी आपले रोजचे नामस्मरण करायचे राहून गेले तर आपल्या उपास्य देवतेशी किंवा सद्गुरूंशी मानसिक पातळीवरचा जो संपर्क असतो तो सुटल्यासारखा वाटतो. काहीतरी हरवल्यासारखे वाटते, चुकल्यासारखे होते. अनुसंधानात अडथळा निर्माण होतो. अनुसंधान चुकले की अनुसंधानाच्या योगाने उपास्य दैवताकडून आणि आपल्या सद्गुरूंकडून मार्गदर्शन होण्यास मर्यादा उत्पन्न होतात. व्यवहारात वागतानासुद्धा आपल्याकडून चुकीच्या पद्धतीने वागले अथवा बोलले जाण्याची शक्यता असते. कारण भगवंताचे अनुसंधान हरवलेले असते. मनाच्या अंतर्गत पातळीवर आपल्या उपास्य देवतेच्या अथवा सद्गुरूंच्या अस्तित्वाची जाणीव क्षीण होत जाते. म्हणून श्री महाराज म्हणतात केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना ते नित्यनेमाने ठराविक वेळी आणि ठराविक स्थळी करावे. नाम हे सर्वांना सारखेच साधन आहे. श्री महाराज म्हणत सोन्या मोत्याचे दागिने घालणारी श्रीमंत बाई असू द्या, बेताचे लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतील बाई असू द्या किंवा चांदीची जोडवी आणि नुसते मंगळसूत्र घालणारी गरिबाची बाई असू द्या, त्या सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखेच असते त्याप्रमाणे कसलाही भेदभाव न ठेवता नाम हे सर्वांना सारखेच साधन आहे. भगवंताच्या नामाच्या आड
काळ, वेळ, परिस्थिती, उच्च नीच भाव, स्त्री पुरुष, विद्वत्ता, अडाणीपणा, श्रीमंती, गरिबी, प्रकृतीची सुस्थिती, दुःस्थिती यातली कोणतीही गोष्ट येत नाही. त्याला कोणतेही उपकरण लागत नाही. ते हृदयात सतत आपल्याबरोबर बाळगता येते. जडदेहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट असलेले असे साधन असले तर ते नामच होय. श्री महाराज म्हणत, भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी जडातून सूक्ष्माकडे जाणे होय. त्यासाठी साधनही तसेच असले पाहिजे. जडदेहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट असलेले असे साधन तर ते नामच होय. भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातल्या गोष्टी प्राप्त करून घेण्याचे नियम वेगळे आहेत. मनात वासना उत्पन्न झाल्यास ती तृप्त करण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे हा व्यवहार होय. सूक्ष्म वासना देहाच्या सहाय्याने जड बनतात. सूक्ष्म वासना देहाच्या सहाय्याने जड बनणे हे व्यवहाराचे स्वरूप आहे. भगवंताचे याच्या उलट आहे. भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्याकारणाने त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणे आहे. तेव्हा भगवंताचे साधन हेही जडामधून सूक्ष्माकडे पोहोचवणारे असले पाहिजे. जडदेहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते एक नामच होय. श्री महाराज सांगतात की भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातील गोष्टी प्राप्त करून घेण्याचे नियम वेगवेगळे आहेत. समजा आपल्याला घर बांधायचे आहे, तर घर बांधणे ही झाली व्यवहारातील इच्छा. ही इच्छा जेव्हा मनात निर्माण होते तेव्हा ती सूक्ष्म वासनेच्या स्वरूपात असते. जोपर्यंत ही इच्छा तुम्ही इतरांपुढे प्रदर्शित करत नाही तोपर्यंत ती कोणाला कळत नाही, म्हणजे ती सूक्ष्म पातळीवरच असते. आता देहाच्या सहाय्याने या सूक्ष्म इच्छेला आपण जडात म्हणजे प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करतो. सर्वप्रथम पैसे कमवतो, जमीन विकत घेतो, घर बांधण्याचे सामान विकत घेतो, गडी मजूर याची व्यवस्था करतो आणि घर बांधतो. म्हणजे मनातील सुप्त सूक्ष्म वासना देहाच्या माध्यमातून जडात म्हणजे प्रत्यक्षात आणतो. ही झाली व्यवहारातील वस्तू प्राप्त करून घेण्याची गोष्ट. भगवंताच्या प्राप्तीचा नियम ह्याच्याबरोबर उलट आहे. भगवंत सूक्ष्म असल्याकारणाने त्याच्या प्राप्तीसाठी जडदेहाच्या पलीकडे म्हणजेच सूक्ष्मात जाणे अपेक्षित आहे. नामस्मरण हे अत्यंत सूक्ष्म पातळीवर चालत असल्याने जडदेहाच्या माध्यमातून सूक्ष्म अशा भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी नामस्मरणासारखे सूक्ष्म साधन नाही असे श्री महाराज सांगतात. व्यवहारातील गोष्टीचा नुसता उच्चार करत राहिलो परंतु देहाची आणि वस्तूंची हालचाल केली नाही तर त्या गोष्टी प्राप्त होत नाहीत. परंतु नामाचा नुसता उच्चार जरी केला तरी भगवंताची प्राप्ती खासच होईल हे श्री महाराज कळकळीने सांगतात. सगुण अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. श्री महाराज म्हणत, सगुण मूर्ती नेहमी आपल्याजवळ राहणे शक्य नसते, पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे. म्हणून आपण नाम घेतल्यावर भगवंत आपल्याजवळ आल्यासारखा आहे. भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत. व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेले तरी नाम शिल्लक असते. म्हणूनच रामकृष्ण इत्यादी सर्वजण शेवटी नाहीसे होऊन केवळ नाम तेवढे शिल्लक राहिले आहे. नाम हे स्थिर आहे, रूप हे सारखे बदलणारे आहे. कलियुगात सगुण अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे. साऱ्या जन्मात महत्त्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ असेल तर तो नामस्मरणाचाच. श्री महाराज म्हणत, आपल्यासारख्या व्यवहारी प्रापंचिक माणसांना भगवंताचे चिंतन करण्यात एकच अडचण येते, ती म्हणजे व्यवहार आणि साधन याची जोड घालणे. तुकाराम बुवांसारख्या परमात्मचिंतनात बेभान झालेल्या पुरुषांची
गोष्ट निराळी. पण आपल्यासारख्या माणसांनी व्यवहार अत्यंत बरोबर केल्यावर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तर आपण फारच प्रगती केली आहे असे म्हणता येईल. दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा. उघडपणे नाम घेता नाही आले तरी ते गुप्तपणे घ्यावे आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे. कोणतीही परिस्थिती असली तरी त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे. म्हणजे बऱ्या वाईट गोष्टींचा परिणाम मनावर कमी होतो. गरिबाला गरिबीचे दुःख म्हणून साधत नाही तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ म्हणून साधत नाही. विद्वानाला विद्येचा अभिमान म्हणून साधत नाही तर अडाण्याला काय करावे समजत नाही म्हणून साधत नाही. वाईट विचार आले तरी दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. जाता येता देवाला नमस्कार करावा. राम राम म्हणावे. भगवंताचे प्रेम एकदा लागले की पुन्हा सुटणार नाही. मनुष्याने जन्माला येऊन एकच करावे, आपण नामात राहावे आणि दुसऱ्याला नामास लावावे. खरोखर श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपल्यासारख्या प्रापंचिक माणसांना भगवंताचे चिंतन करण्यात एकच अडचण येते, ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणे. बऱ्याचदा असे घडते की प्रपंचात बराचसा वेळ व्यावहारिक पातळीवरील गोष्टी करण्यात जातो. उद्योगधंदा, कुटुंबातील व्यावहारिक कर्तव्ये, कामानिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणाने करावा लागणारा प्रवास, कौटुंबिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी सर्व गोष्टी एकीकडे चालू असतात. ह्यातील एकही गोष्ट टाळणे बऱ्याचदा शक्य नसते. मग अशा वेळी नामस्मरण कसे काय साधावे असा अगदी स्वाभाविक प्रश्न पडतो. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर पहाटे उठून नामस्मरण करण्याचा नेम असेल आणि एखाद्या दिवशी सकाळी लवकर सगळे आवरून कुठे बाहेर जाण्यासाठी निघायचं असेल तर त्या दिवशीचे सकाळचे नामस्मरण राहते. मठात किंवा मंदिरात एखाद्या वेळी शांतपणे नामस्मरण करत असताना नेमकं जपाला बसल्यावर घरच्या मंडळींकडून निरोप येतो की आज जरा लवकर घरी या, अमुक अमुक गोष्ट करायची आहे किंवा काही अडचण निर्माण झाली आहे. अशा वेळेला जप आवर्ता घेऊन घर गाठावं लागतं. म्हणून श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ करावा. व्यावहारिक सर्व गोष्टी केल्यानंतर जो वेळ उरेल तो भगवंताकडे लावावा. उघडपणे नामस्मरण करता आले नाही तर ते गुप्ततेने करावे. आतल्या आत नामस्मरण चालू ठेवावे. कोणत्याही परिस्थितीत मनातल्या मनात नामस्मरण करत राहावे. नामस्मरणाची ठरलेली वेळ चुकली तर दिवसभरातून इतर वेळी किंवा झोपताना राहिलेले नामस्मरण पूर्ण करावे. सर्व व्यावहारिक गोष्टी एकीकडे करत असताना अगदी पूर्ण घट्ट जाणीव ठेवून मनातल्या मनात नामस्मरण करत राहावे. म्हणजे अनुसंधान टिकवून ठेवता येते आणि हेच श्री महाराजांचे सांगणे आहे. बाहेरून व्यावहारिक गोष्टी करत असताना मनातल्या मनात नामस्मरण करत राहावे. अगदी एका जागेवर बसून ते करता आले नाही तरी ते मनातल्या मनात चालू ठेवावे. साशंक वृत्तीने कितीही साधन केले तरी समाधान होणार नाही. श्री महाराज म्हणत साशंक वृत्तीने परमार्थात बिघडते. श्रद्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल आहे. समाधान हेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा ठेवावी. साधन करताना आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे. नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घ्यावे म्हणजे मनात शंका येत नाहीत. आपला भाव नेहमी शुद्ध आणि निस्वार्थी ठेवावा. मुळाशी पाणी घातले की झाड वाढते, पण आपण मुळापर्यंत जातच नाही. तेव्हा भाव शुद्ध कसा होईल हे पाहावे. भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली की भगवंतच आपल्याला नाही सोडित. नामाशिवाय दुसरे सत्यच नाही अशी दृढ भावना झाली पाहिजे. देहबुद्धी जितकी अधिक तितके अधिक नाम घेतले पाहिजे. चिकित्सा थोडी बाजूला ठेवून भगवंताचे स्मरण करावे. अंतःकरणाची शुद्धी नामाशिवाय होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जरी नाम घेतले तरी ते आपल्याला तारकच ठरेल यात शंका नाही. नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे. सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. आजपर्यंत सर्व त्याच्या इच्छेने घडून आले.
माझे जे सर्व आहे ते त्याचेच आहे, त्याचे तो पाहून घेईल. तो जे करील ते सर्वांच्या हिताचेच करील. उद्याचा दिवस त्याच्या इच्छेनेच यायचा आहे, असे मनाशी ठरवून आपण भगवंताच्या स्मरणात निश्चिंत राहावे. मन भगवंताकडे लावावे. मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरहित होऊन चालावे. त्यात आपले कल्याण आहे. स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही. त्यात अहंकाराला वाव नाही. श्री महाराज म्हणत, नामाशिवाय इतर साधनात कृती आहे, म्हणजे मी करता या अहंकाराला वाव आहे. स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही. त्यात अहंकाराला वाव नाही. साधन प्राणाबरोबर असावे, म्हणजे प्राण जसे अभिमानरहित आणि अखंड चालतात तसे साधन अभिमानरहित आणि अखंड चालावे. ते करता कामा नये. करणे म्हणजे अभिमानाला. योगात कष्ट फार, या युगात तो साधने अशक्य प्राय. कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो. भक्ती करताना मात्र अभिमान आपोआप गळत जातो आणि कष्ट नसतात. योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तक पुत्राप्रमाणे आहेत, तर भक्तीचे साधन औरस मुलाप्रमाणे आहे. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे स्मरण हा मनाचा धर्म आहे. त्यात आपल्या कृतीचा प्रश्नच येत नाही. त्यात अहंकाराला वाव नाही. बऱ्याचदा आपल्याला असे आढळून येते की एखाद्या वेळी आतल्या आत अचानक नामस्मरण सुरू होते. नकळत काही काळानंतर थांबते. काही वेळाने पुन्हा सुरू होते, पुन्हा थांबते. अशी नामस्मरणाची आवर्तने सुरू असतात. या संपूर्ण प्रकारावर आपले कोणतेही नियंत्रण नसते. त्यामुळे कोणतीही कृती हातून घडलेली नसते. त्यामुळे कोणताही अहंकार उत्पन्न न होता आपल्याबरोबर आपले सद्गुरू आणि उपास्य देवतेची शक्ती आहे या भावनेने नामधारक निश्चिंत असतो. पण अहंभाव उत्पन्न होण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. तो म्हणजे जेव्हा आपण नामस्मरण करायला बसतो त्यावेळी. कारण एका जागी बसून नामस्मरण करणे म्हणजे कृती आली. नामस्मरण करणे आणि त्यासाठी एका जागेवर बसणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. नामस्मरण आतमधून होते म्हणून त्यात कृती नाही, पण नामस्मरणासाठी आसनावर बसणे यात कृती आहे. पण दोन्ही गोष्टी एकमेकात बेमालूम मिसळल्या जातात. अशा वेळी मनात कुठेतरी आपली नामाची बैठक कशी छान आहे याचा अहंभाव किंवा तुलनात्मक सुखावह भाव उत्पन्न होत नाही ना, हे तपासून बघावे. आणि बऱ्याचदा सद्गुरू करून घेतात हे उद्गार खूप सहजतेने उच्चारले जातात, पण आत कुठेतरी मी नामस्मरण केले ही भावना शिल्लक उरण्याचा संभव असतो. अशा वेळी सद्गुरूंना आठवावे आणि अशी भावना निर्माण झाल्यास ती ताबडतोब मनातून काढून टाकावी. सद्गुरूंची मनापासून आवर्जून प्रार्थना करावी. नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले. श्री महाराज म्हणत, विषय कसा सुटेल, मन एकाग्र कसे होईल हे न कळले तरी चालेल. सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा म्हणजे अनुसंधानाचा अभ्यास करावा. अज्ञानाच्या अंधकारामध्ये दुःख भोगत असताना तू माझे स्मरण ठेव, माझे अनुसंधान ठेव, म्हणजे तुला पुढे उजेड दिसेल, असे गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णच अर्जुनाला सुचवत आहेत. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे. तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी आपण सतत नामस्मरण करीत असावे. नामाकरिताच नाम घ्यावे, विषयाकरता नाम घेऊ नये. श्री महाराज म्हणत, कोणत्याही संसारातल्या अडचणी दूर होण्यासाठी नामाचा उपयोग करू नये. नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नये. नामस्मरण नामाकरताच करीत जावे, म्हणजे खरा आनंद तुम्हाला मिळेल. खरे समाधान तुम्हाला नामातच मिळेल. भगवंताचे नाम हे स्वयंभू व स्वाभाविक आहे. भगवत नाम हे भगवत कृपेसाठी घ्यावे, कामनापूर्तीसाठी नसावे. नामच ध्येय गाठून देईल. जे भगवंताचे आहेत ते अहेतुक नाम घेतात.
श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नये. नामाकरिताच नाम घ्यावे. जर एखादी अडचण संसारात निर्माण झाली तर ती दूर होण्याकरता नामाचा उपयोग करू नये. इथे श्री महाराजांना हेच सांगायचं आहे की नामस्मरणाचा संकल्प व्यवहारातील गोष्टी प्राप्त करण्यासाठी सोडू नये. प्रपंचात एखादी अडचण उद्भवली, काही क्लेशदायक प्रसंग ओढवला किंवा एखादी गोष्ट प्राप्त व्हावी अथवा अमुक एका पद्धतीने घडावी किंवा एखादी गोष्ट प्रपंचात घडू नये अशी भावना किंवा इच्छा निर्माण झाल्यास स्वाभाविकपणे मनात संकल्प योजले जातात की मी अमुक एवढी जपसंख्या पूर्ण करेन, पण अमुक अमुक गोष्ट होऊ दे किंवा होत असलेली गोष्ट नीट पार पडू दे. परंतु श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नये. जप पूर्ण झाल्यावर किंवा तो सुरू केल्यावर अगदी लगेचच आपल्याला उपास्य देवतेच्या किंवा सद्गुरूंच्या कृपेने ती गोष्ट आपल्याला मिळेल देखील, पण शेवटी तो जप व्यावहारिक गोष्ट प्राप्त करण्यासाठी खर्च झाला असे होईल. आणि ज्या नामस्मरणाच्या मार्गाने आपल्याला भगवंताच्याकडून येणारा स्वाभाविक आनंद समाधान प्राप्त करून घ्यायचे आहे ते मात्र अशा वेळी पदरात पडेलच असे नाही. श्री महाराजांनी जे सांगितलेले आहे की देह प्रारब्धावर टाकावा आणि आयुष्यात जे जे घडेल ते भगवंताच्या इच्छेने घडते असा विश्वास ठेवून राहावे, या भावनेला छेद दिला जाईल. म्हणून श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे एखादी व्यावहारिक गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी नामाचा उपयोग न करता भगवंताला आणि आपल्या सद्गुरूंना व्यवहारातील जी गोष्ट घडत नसेल ती सांगावी किंवा जी काही अडचणीची परिस्थिती उद्भवली असेल ती निवेदन करावी आणि पुढे हे सांगावे की तुम्हाला जे योग्य वाटेल ते घडवा. कारण आज जी गोष्ट मागितली ती भविष्यात आपल्याला उपयोगी पडेलच असे नाही, हे श्री महाराजांचे सांगणे आहे. अशा वेळी नित्यनेमाप्रमाणे जप चालू ठेवावा, पण तो व्यावहारिक गोष्ट पूर्ण व्हावी या भावनेने करू नये. काही व्यावहारिक गोष्टी घडतात, काही घडत नाहीत. दोन्हीमध्ये भगवंताची आणि आपल्या सद्गुरूंची इच्छा प्रमाण मानून शांत स्वस्थ राहावे. अस्वस्थता आली तर पुन्हा जपास बसावे. नामस्मरण सोडू नये. अशा पद्धतीने एकीकडे नामस्मरण चालू ठेवल्यास कधी अडचणीतून बाहेर पडल्याचा तर कधी अडचणीच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी शक्ती निर्माण झाल्याचा अनुभव येतो. नाम श्रद्धेने घ्यावे, नाम निष्ठेने घ्यावे आणि नाम समजून घ्यावे. श्री महाराज म्हणत नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी ठेवावी. नाम श्रद्धेने घ्यावे, निर्विषय होण्यासाठी घ्यावे. नामापरते दुसरे सत्य नाही हे समजून नाम घ्यावे. नाम शांती आणि समाधान मिळवून देईल. नामस्मरणात स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब हे भेद नाहीत, फक्त ते श्रद्धेने घेणे आवश्यक आहे. आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन वैद्यावर विश्वास व श्रद्धा ठेवतो. औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो. वैद्यावर विश्वास ठेवतो याचे कारण असे की आपल्याला जगायची इच्छा आहे. व्यवहारात जर असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याखेरीज आपण नाम घेणार नाही असे म्हणणे बरोबर नाही. भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी आपण ठेवावी. त्याने नाम श्रद्धेने घेतले आणि निर्विषय होण्याकरता घेतले. आपण ते विषयासाठी घेऊ नये. श्री रामप्रभूंना आवडणारे नाम घेऊन मारुतीरायांनी त्यांना आपलंसं करून घेतलं. ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेने घ्या. भगवंताला आपलंसं करून घेणे तुम्हालाही अगदी शक्य आहे. नाम कुठेही घ्या, कोणत्याही वेळी घ्या, कितीही हळू घ्या, पण ते श्रद्धेने घ्या, म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीने पोहोचू शकेल. नाम सतत घेतल्याने श्रद्धा दृढ होईल आणि नामाची गोडी लागेल. जसे पाणी गोठल्यावर बर्फ होतो त्याचप्रमाणे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावेच लागते. आत्तापर्यंत जितक्या आवडीने भगवंताचे नाम घेतलेत
तितक्याच आवडीने किंवा त्याच्याही पेक्षा जास्त आवडीने आणि निष्ठेने ते घ्या. नाम हे समजून घ्यावे म्हणजे राम करता ही भावना ठेवून घ्यावे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो. कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो. तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना होय. नाम नुसते घेतल्याने काम होईल, पण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल. देहाला कष्ट न करता भगवंतासाठीच नाम घेत असावे. श्री महाराज म्हणत, ठेवा रामावर पूर्ण विश्वास, न करावे उपास तापास. त्याच्या पुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण, हेच रामाचे सानिध्य जाणं. देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. तसे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता. भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. भगवंताच्या स्मरणात इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याच्याजवळ वास करतो आहोत असे मनात वाटावे. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून बिघडले कुठे? या उलट आपल्या चित्तात भगवंताचे नाम नसताना आपण देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही. रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल. त्याचे नाम घेतले की त्याला आपल्याकडे येणे जरूर आहे. म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावे. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम होय. म्हणून कोणीही काहीही सांगितले तरी नाम सोडू नये. श्री महाराज म्हणत, नामाचा उच्चार कंठी ठेवा म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. कोणीही काहीही सांगितले तरी नाम सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा सुरू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची घट्ट कास धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही. प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते, म्हणून नामच सर्वस्व मानावे. नामात काय आहे हे ते घेतल्यानेच कळून येते. दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय. नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे. नाम घेताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय. नामात स्वतःला विसरण्यास शिकावे. ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वतःचा विसर पडू लागला असे समजावे. खरोखर नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने फार सोपा आहे. नाम अत्यंत उपाधिरहित आहे. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही. त्याला काळ वेळ नाही. त्याला स्थलाचे आणि देहाच्या अवस्थेचे बंधत नाही. जोपर्यंत जीवाला शुद्ध आहे तोपर्यंत नाम घेता येते. पण दुसऱ्या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास कठीण आहे. उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमते. नामाला स्वतःची अशी चव नाही. म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो. यासाठी नामात रंगणे ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही. एकट्याने कुठेतरी शांतपणे बसून नामस्मरण उपासना करण्यापेक्षा एखाद्या उपाधीमध्ये आपले मन स्वाभाविकपणे अधिक रमते. उदाहरणार्थ एखाद्या देवतेच्या किंवा सद्गुरूच्या उत्सवात सर्व गोष्टींची तयारी करणे, वस्तूंची जमवाजमव करणे, उत्सवाला येण्यासाठी सगळ्या मंडळींना निरोप धाडणे, नैवेद्य महाप्रसादाची तयारी करणे, पंक्ती फुलांची आरास, रांगोळ्या, सनई चौघडा इत्यादी सगळी तयारी करण्यात आणि उत्सवाच्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आहेत ना याकडे लक्ष ठेवण्यात बराचसा काळ व्यतीत होतो आणि या सर्व उपाधींमध्ये मन स्वाभाविकपणे गुंतून जाते. अशा वेळी खूप उपाधींमध्ये मन गुंतवून न ठेवता ते पूर्णपणे आपल्या उपास्य देवतेच्या नामस्मरणात आणि सद्गुरूंच्या आठवणीत केंद्रित करून ठेवावे. आणि उत्सव साजरा करताना मनातल्या मनात नामस्मरण चालू ठेवावे. म्हणजे त्या निमित्ताने उत्सवातील कार्याला आपला हातभार लागून भगवंताची आणि आपल्या सद्गुरूंची सेवाही घडते.
आणि नामस्मरणाच्या योगाने आतल्या आत अनुसंधान चालू राहते. भगवंताचे नाम सहजपणे येणे याचेच नाव अजपाजप होय. श्री महाराज म्हणत, भगवंताच्या सहज भक्तीचा हा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे. यात मीपणाचा शेवट आहे. मीपणा जाणे हीच भगवंताशी खरी अनन्यता होय. भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच होय. श्री महाराज सांगतात की भगवंताचे नाम सहजपणे येणे हा सहज भक्तीचा अत्यंत श्रेष्ठ प्रकार आहे. भगवंताचे नाम आतल्या आत सहजपणे येण्यासाठी सर्वप्रथम श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते अट्टाहासाने ठराविक वेळी नित्यनेमाने घेण्याचा नियम ठेवावा. असे नाम घेत गेल्यावर एक वेळ अशी येते की सद्गुरूंच्या कृपेने दिवसभरात उपास्य देवतेचे नामस्मरण आपोआप सहजतेने सुरू होते. आपल्याला देखील कळत नाही. हे सर्व सद्गुरूंच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या अधिपत्याखाली चालू असते. अशा वेळी सद्गुरूंशी अत्यंत नम्रतेने लीन राहावे. नाम हे हृदयासारखे आहे. इतर साधने ही बाकीच्या अवयवांसारखी आहेत. श्री महाराज म्हणत, देह म्हटलं की हृदय आणि इतर अवयव हे त्याचे भाग होत. पण समजा देहाचे इतर सर्व अवयव शाबूत आहेत आणि हृदय तेवढं बंद पडले, तर सर्व इंद्रिय शाबूत असूनही त्यांचा उपयोग नाही. या उलट हृदय चालू असून इतर अवयव जरी काम करायला समर्थ नसले तरी उपचार करून पुन्हा पूर्ववत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो. नाम हे हृदयासारखे आहे. इतर साधने ही बाकीच्या अवयवांसारखी आहेत. म्हणून नाम नसेल तर इतर साधने फलदायी होऊ शकणार नाहीत. नाम हे चिरंतन आणि काळापलीकडचे आहे. त्याचे महात्म्य कळायला फार कठीण आहे. श्री महाराज म्हणत, देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे नाम. ते घेतल्याने तो आपलासा होईल. देव नामाशिवाय राहू शकत नाही. त्रिवेणी संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असते, आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो. श्रीराम समर्थ.